नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनोज भोजने तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस सेशनमध्ये आपण अप्लाइड मेकॅनिक्स या सब्जेक्टचा जो काही सिलेबस आहे, या सब्जेक्टचं जे काही इंट्रोडक्शन आहे ते सर्व आपण डिस्कस केलेलं आहे आणि आपण हेही पाहिलेलं आहे की अप्लाइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट फक्त मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि सिव्हिल या तीनच ब्रँचेससाठी सेकंड सेमिस्टरमध्ये आहे, बरोबर। तर ॲक्च्युली या सेशनमध्ये आपण युनिट नंबर 1 जे आहे अप्लाइड मेकॅनिक्स मधला जो युनिट नंबर 1 आहे तो आपण आता स्टार्ट करतोय। तर युनिट नंबर 1 जे आहे ते युनिट नंबर 1 सर काय आहे, तर युनिट नंबर 1 आहे आमच्यासाठी मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम। मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम ज्याचं मार्क वेटेज जे आहे आपण चेक करायचं म्हटलं तर याचं मार्क वेटेज आहे 6 मार्क्स। आपण ऑलरेडी इंट्रोडक्शन सेशनमध्ये पण हे पाहिलेलं आहे की युनिट नंबर 1 ला वेटेज हे 6 मार्क्स आहे। तर युनिट नंबर 1 मध्ये सर नेमकं आम्हाला शिकायचं काय आहे, तर त्याच्या नावामध्येच आहे मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम। तर हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे, इंट्रोडक्शनचं युनिट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिक्स या सब्जेक्टसाठी लागणारे जे काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ह्या सर्व टर्म्स, मेकॅनिक्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, फोर्स सिस्टीम म्हणजे काय, या सर्वांचं डिस्कशन आपल्याला या युनिट नंबर 1 मध्ये करायचं आहे। हा युनिट टोटली थेरॉटिकल आहे, याच्यामध्ये कोणत्याही टाईपचा सिंगल मार्कचा सुद्धा एक प्रॉब्लेम नाही आहे। ॲक्च्युअल मेकॅनिक्समध्ये बरेच जण म्हणतात की मेकॅनिक्समध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात, पण आपल्या सिलेबसनुसार MSBTने जो काही सिलेबस ठरवून दिला आहे याच्यानुसार युनिट नंबर 2 पासून जे काही सब्जेक्ट युनिट्स आहेत त्याच्यामध्ये मात्र आपल्याला प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतील आणि तिथे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत। पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा हा मेकॅनिक्सचा सब्जेक्ट स्टडी करण्यासाठी टोटल जे काही थेरॉटिकल नॉलेज लागतं ते सर्व बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला इथे शिकायचे आहेत। तर युनिट नंबर 1 मधले पहिली टर्म आपण मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम स्टडी करण्याच्या आधी सुरुवातीला आपला हा प्रश्न पडतो की सर नेमकं मेकॅनिक्स म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेकॅनिक्स। जर मेकॅनिक्सला डिफाईन कसं करायचं, तर मेकॅनिक्सला आपण विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने डिफाईन करू शकतो की मेकॅनिक्स इट इज द ब्रँच ऑफ सायन्स। जसं आपण म्हणतो की सर मॅथमॅटिक्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, थर्मोडायनॅमिक्स असेल, सर्व ब्रँचेस हे कशाचे आहेत, सायन्सच्या म्हणतो आपण। का तर ह्या सर्व ब्रँचेस ज्या आहेत सायन्सच्या बेसिक लॉज आणि प्रिन्सिपलवरती काम करतात, बरोबर का। मग मेकॅनिक्स पण त्या सायन्सची एक अशी सेपरेट ब्रँच आहे। ब्रँच म्हणजे एक सेपरेट शाखा आहे ज्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक कशाचा स्टडी करतो, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी स्टडी द फोर्सेस। आपण फोर्सेसचा अभ्यास करणार आहे आणि सायमल्टेनियसली फक्त फोर्सचा स्टडी करणार आहे का सर, नाही आहे। तर याच्यामध्ये आम्ही फोर्सेसचा स्टडी करणार आहोत, सायमल्टेनियसली त्या फोर्सेसचा बॉडीवरती होणारा जो इम्पॅक्ट आहे, जो बॉडीवरती होणारा परिणाम आहे त्याचा पण स्टडी आम्हाला या सब्जेक्टमध्ये करायचा आहे। म्हणजे बघा इथं दिसतं आपल्याला डेफिनेशन आहे बघा, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ मेकॅनिक्स, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ, ही कशासोबत डील करते, टू स्टडी, कशाचा स्टडी पण, टू स्टडी ऑफ अ फोर्सेस, फोर्सेसचा स्टडी। फक्त मग स्टडी करणार आहे का, तर नाही आहे, स्टडी ऑफ फोर्सेस अँड पुढे काय म्हटले, इट्स इफेक्ट ऑन द बॉडी, त्याचे बॉडीवरती जे काही परिणाम होणार आहेत याचा पण स्टडी करायचा आहे। मग ती बॉडी रेस्टमध्ये असू देत किंवा मोशनमध्ये असू देत। म्हणजे सिव्हिलचे विद्यार्थी असतील ते जर एखाद्या डॅमचा स्टडी करत असतील किंवा एखाद्या बिल्डिंगचा स्टडी करणार असतील तर ते स्ट्रक्चर जे आहे बिल्डिंगचं इट इज द रेस्ट बॉडी, ती बॉडी स्टेशनरी आहे त्याला आपण रेस्ट बॉडी म्हणतो, बरोबर का। किंवा एखादा मेकॅनिकल ऑटोमोबाईलचा विद्यार्थी असेल त्याला एखाद्या मशीनचा स्टडी करायचा असेल, मशीनवरती जो फोर्सेस अप्लाय होतात, व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस, त्याचा स्टडी करायचा असेल तर ती मशीन मोशनमध्ये असेल, बरोबर का, ती रेस्ट नसणार आहे, तर त्या केसमध्ये ती बॉडी मोशनमध्ये असेल, बरोबर का। मग ती बॉडी आयदर रेस्टमध्ये असू देत किंवा मोशनमध्ये असू देत, आपल्याला त्या बॉडीवरती ॲक्ट होणाऱ्या व्हेरियस फोर्सेसचा स्टडी करायचा आहे आणि त्या फोर्सेसचा जो काही इम्पॅक्ट होतो, जो काही परिणाम होतो, जो काही इफेक्ट होतो त्याचा पण स्टडी करायचा आहे। मग हा स्टडी करणारी जी काही सायन्सची स्पेसिफिक ब्रँच आहे त्याला सर आम्ही मेकॅनिक्स म्हणतो। म्हणजे आम्हाला सब्जेक्ट सुरू करताना आधी मेकॅनिक्स म्हणजे काय हे समजणं खूप गरजेचं आहे। तर आम्हाला आता थोडक्यात आयडिया क्लिअर झाली सर की मेकॅनिक्स ही सायन्सची ब्रँच आहे ज्याच्यामध्ये जी डील करते की फोर्सेसचा स्टडी अँड इट्स इफेक्ट ऑन अ बॉडी, फोर्सेसचा अभ्यास आणि फोर्सेसचा बॉडीवरती होणारा परिणाम याचा स्टडी करणारी स्पेसिफिक जी ब्रँच आहे आमची सायन्सची त्याला आम्ही म्हणतो सर मेकॅनिक्स। पण सर आम्हाला सब्जेक्टचं नाव जे आहे ते अप्लाइड मेकॅनिक्स आहे। मग सर मेकॅनिक्स आणि अप्लाइड मेकॅनिक्स याच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा।
आपल्याला हे क्लिअर झालं, मेकॅनिक्स ही कोर ब्रँच आहे, कोर टर्म आहे असं आपण म्हणू शकतो की इट इज द ब्रँच ऑफ सायन्स, ही स्पेसिफिक ब्रँच आहे सायन्सची. आणि मग त्याच्याचमध्ये सब ब्रँच आपण असं म्हणू शकतो की अप्लाइड मेकॅनिक्स, बरोबर का. तर अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय सर, तर जे काय आपला सब्जेक्ट आहे ॲक्च्युली अप्लाइड मेकॅनिक्स, तर याला कसं डिफाईन करायचं, तर चेक करूया आपण की व्हेन द लॉज अँड प्रिन्सिपल ऑफ मेकॅनिक्स, म्हणजे मेकॅनिक्समधले जे काही लॉ आहेत वेगवेगळे आणि जे काही प्रिन्सिपल्स आहेत, ज्यावेळेस आपण ते अप्लाय करतो टू सॉल्व द इंजिनिअरिंग प्रॉब्लेम, ज्यावेळेस आपले इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम ॲनालिसिस करण्यासाठी, ॲक्च्युअली सॉल्व्ह करण्यासाठी ज्यावेळेस आम्ही मेकॅनिक्समधले लॉज आणि प्रिन्सिपल अप्लाय करतो, त्यावेळेस त्या मेकॅनिक्सला आम्ही म्हणणार अप्लाइड मेकॅनिक्स. नेम इटसेल्फ इंडिकेट, बघा त्याच्या नावामधूनच कळतं की अप्लाइड मेकॅनिक्स. सो यू हॅव टू अप्लाय द मेकॅनिक्स. काय अप्लाय करायचं मेकॅनिक्समधले, व्हेरियस लॉज अँड प्रिन्सिपल्स. मग डेफिनेशन काय आहे, व्हेन द लॉज अँड प्रिन्सिपल्स ऑफ मेकॅनिक्स आर अप्लाइड टू, कशासाठी, टू सॉल्व द इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. बघा इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्यावेळेस आपण हे लॉज अप्लाय करतो, तर त्या ब्रँचला आपण काय म्हटलं, स्पेसिफिक वी कॉल द अप्लाइड मेकॅनिक्स. म्हणजे सर आम्हाला आता मेकॅनिक्स ही टर्म क्लिअर होते आणि त्याचबरोबर आम्हाला अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय तेही क्लिअर होत आहे. त्याचबरोबर आता जर आपण चेक करायचं म्हणलं, सर ठीक आहे आता मेकॅनिक्स आम्हाला क्लिअर झालं की ज्याच्यामध्ये आम्ही आता फोर्सेसचा स्टडी करणार आहोत आणि सायमल्टेनियसली फोर्सेसचा बॉडीवरती होणारा जो काही इम्पॅक्ट आहे याचा पण आम्ही स्टडी करणार आहोत. तर मग मेकॅनिक्स या ब्रँचला आपण जर डिवाइड करायचं म्हणलं तर त्याचे प्रामुख्यानं दोन टाईप पडतात. बघा मेकॅनिक्स किंवा अप्लाइड मेकॅनिक्सला जर डिवाइड करायचं म्हटलं तर त्याचे प्रामुख्यानं दोन टाईप पडतात. अप्लाइड मेकॅनिक्सचे दोन टाईप कोणते पडतात, पहिला येतो स्टॅटिक्स आणि दुसरं येतं डायनामिक्स. बघा आता मेकॅनिक्सचं क्लासिफिकेशन आपण चालू केलं आहे, अप्लाइड मेकॅनिक्सचं क्लासिफिकेशन स्टार्ट केलं आहे. एक येतो स्टॅटिक्स आणि एक येतो डायनामिक्स. आता हे समजणं पण खूप गरजेचं आहे. ह्या युनिट नंबर 1मध्ये जरी थेरॉटिकल पार्ट असेल तर याच्यामध्ये 2 मार्क्सला आम्हाला डेफिनेशन्स विचारले जातात आणि ह्या डेफिनेशन्स 2 मार्क्सच्या कशा असतात, तर त्याच्यामध्ये डिफाईन स्टॅटिक्स, डिफाईन डायनामिक्स किंवा सायमल्टेनियसली व्हॉट इज कायनेटिक्स किंवा व्हॉट इज कायनॅमॅटिक्स या टाईपच्या डेफिनेशन्स असू शकतात. तर आपल्याला याच्यामधली पहिली टर्म आपल्याला डिस्कस करायची की सर स्टॅटिक्स म्हणजे काय किंवा डायनामिक्स म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला हे समजलं पाहिजे की स्टॅटिक्स या शब्दाचा डिक्शनरी मिनिंग काय आहे, स्टॅटिकचा एक्झॅक्टली मिनिंग काय आहे. तर जर आपण चेक करायचं म्हटलं तर स्टॅटिकचा अर्थ येतो रेस्ट. स्टॅटिकचा अर्थ काय येतो सर मित्रांनो, रेस्ट, बरोबर का. आणि जर डायनामिक्स या शब्दाचा अर्थ आपण जर चेक करायचं म्हटलं तर डायनामिक्स मीन्स मोशन. डायनामिक्स म्हणजे काय, मोशन. बघा हां, तर आम्हाला 2 शब्दाचे अर्थ कळाले. हे डायनामिकचे परत 2 टाईप पडतात, आपण ते नंतर पाहू. पण आधी आपल्याला हे क्लिअर झालं पाहिजे की मेकॅनिक्सचं क्लासिफिकेशन 2 पार्टमध्ये होतं. वन इज अ स्टॅटिक अँड अनदर इज अ डायनामिक्स, बरोबर आहे. मग स्टॅटिकचा आम्ही डिक्शनरी मिनिंग आधी लक्षात ठेवतोय की स्टॅटिक म्हणजे स्टेडी, स्टॅटिक मीन्स रेस्ट आणि डायनामिक्स मीन्स मोशन. क्लिअर होत आहे. तर स्टॅटिक आणि डायनामिक्स ह्या दोन्हीही कोणाच्या ब्रँचेस आहेत, स्टॅटिक अल्सो ब्रँच ऑफ मेकॅनिक्स अँड डायनामिक्स अल्सो ब्रँच ऑफ मेकॅनिक्स. हे मेकॅनिक्सचे सब ब्रँचेस आहेत, बरोबर का. मग आपण स्टॅटिक्सला कसं डिफाईन करतो की स्टॅटिक्स इट इज द ब्रँच ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स विच डील्स विथ, ही कशाबरोबर डील करते, टू स्टडी द फोर्सेस. It deals with to study the forces and their effect on a body, but body it is in rest. ती बॉडी फक्त रेस्टला असली पाहिजे. म्हणजेच स्टॅटिकमधला स्टडी कोणता, फॉर एक्झाम्पल जर सिव्हिलचे विद्यार्थी एखादा स्ट्रक्चरचा स्टडी करत असतील तर इट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ स्टॅटिक, बरोबर का. म्हणजे स्ट्रक्चरवरती वेगवेगळ्या फोर्सेसचा अभ्यास करणार असेल आपण किंवा एखाद्या बीमवरती जे काही वेगवेगळे फोर्स ॲक्ट होतात त्याचा स्टडी करणार असेल, त्या इम्पॅक्टचा जो काही इफेक्ट होतो त्याचा स्टडी करणार असेल, तर त्या केसमध्ये जे काही बीम असेल किंवा स्ट्रक्चर असेल ती बॉडी रेस्टमध्ये आहे, बरोबर का. मग त्या केसमध्ये बॉडी रेस्टला असेल आणि आम्ही फोर्सेसचा स्टडी करत असेल तर त्या पर्टिक्युलर स्टडी करणाऱ्या ब्रँचला आम्ही म्हणणार स्टॅटिक्स. ही मेकॅनिक्स किंवा अप्लाइड मेकॅनिक्सची ब्रँच आहे स्टॅटिक्स. डिफाईन कसं करणार, मेकॅनिक्सच्या डेफिनेशन सारखंच डिफाईन करणार, फक्त इथं लिहिणार मेकॅनिक्स इट इज द ब्रँच ऑफ सायन्स, बरोबर का. पण स्टॅटिक्स इट इज द ब्रँच ऑफ मेकॅनिक्स. क्लिअर होते. स्टॅटिक्स इट इज द ब्रँच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऑन अ बॉडी अँड दॅट बॉडी इट इज इन रेस्ट. त्यामुळे स्टॅटिक म्हणजे रेस्ट, हे लक्षात ठेवा. ही डेफिनेशन आहे बघा, नोट्समध्ये मी तुम्हाला मार्क करून दिलेले आहे डेफिनेशन. आणि याच पद्धतीनं तुम्हाला डेफिनेशन्स तुमच्या नोटबुकमध्ये लेक्चर पॉज करायचं आहे आणि ह्या डेफिनेशन्स नोट करून घ्यायचे प्रॉपर. तर डेफिनेशन काय बघा स्टॅटिकची, हाऊ वी डिफाईन द स्टॅटिक्स. तर इट इज द ब्रँच ऑफ मेकॅनिक्स. स्टॅटिक इट इज द ब्रँच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऑन अ बॉडी वेन बॉडी इज ॲट रेस्ट. हा शब्द महत्त्वाचा आहे. स्टॅटिकची डेफिनेशन डिफाईन करत असताना हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. स्टॅटिक म्हणजेच रेस्ट, बरोबर का. बॉडी इज ॲट रेस्ट कंडिशन सच ब्रँच ऑफ मेकॅनिक्स. मग मेकॅनिक्सच्या अशा ब्रँचला आम्ही म्हणणार स्टॅटिक्स.
क्लिअर होतंय का? बघा, स्टॅटिक म्हणजेच अशी मेकॅनिक्सची ब्रँच की जी फोर्सेसचा स्टडी करते, त्या फोर्सेसचा जो काही इफेक्ट होतो त्याचाही स्टडी करते, पण तो स्टडी करत असताना ती जी काही बॉडी आहे ती बॉडी ही स्टेशनरी पाहिजे, रेस्ट पाहिजे, तर तो जो स्टडी आहे तो आम्ही स्टॅटिक्स ह्या ब्रँच अंडर कन्सिडर करतो. मग सायमल्टेनियसली दुसरी जी ब्रँच आहे, स्टॅटिक झालं सर, समजलं आम्हाला. आता पुढे काय, तर मेकॅनिकची दुसरी सब ब्रँच आहे ज्याला आम्ही म्हणतो डायनामिक्स, बरोबर का? आता डायनामिक्सचा डिक्शनरी मिनिंग आमच्या समोर आहे की सर स्टॅटिक मीन्स रेस्ट अँड डायनामिक्स मीन्स मोशन. हे दोन शब्द लक्षात राहिले तरी डेफिनेशन्स लिहिता येतात. फक्त ज्या विद्यार्थ्याला मेकॅनिक्स ह्या शब्दाचा अर्थ कळाला, मेकॅनिक्स याची डेफिनेशन समजली, तर ह्या डेफिनेशन्स आपल्याला व्यवस्थितपणे मांडता येतात. तर डायनामिक्स म्हणजे काय बघा, आता परत सेम याच्यासारखं आपण डिफाईन करायला ट्राय करू की डायनामिक्स इट इज द ब्रँच ऑफ मेकॅनिक्स. डायनामिक्स इट इज द ब्रँच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऑन अ बॉडी, बट बॉडी इट इज इन मोशन. बॉडी कशी असणार आहे, रेस्टला नसणार आहे. जर बॉडी मोशनमध्ये असेल आणि त्या केसमध्ये तुम्ही त्याच्यावरती अप्लाय होणाऱ्या फोर्सेसचा स्टडी करत असाल, तर त्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर स्टडी करणाऱ्या ब्रँचला, स्टडी करणाऱ्या मेकॅनिक्सच्या पर्टिक्युलर ब्रँचला आम्ही म्हणणार डायनामिक्स. क्लिअर होते? तर डायनामिक्स मीन्स मोशन. आणि याची डेफिनेशन्स आपल्याकडे बघा आपण कशा पद्धतीने दिलेले आहे नोट्समध्ये. तर इट इज द ब्रँच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फोर्सेस, बरोबर का? फोर्सेसचा स्टडी करायचा आहे, अँड देअर इफेक्ट ऑन अ बॉडी, अँड देअर इफेक्ट ऑन अ बॉडी वेन बॉडी इज इन मोशन. इथं मोशन हा शब्द महत्त्वाचा आहे. क्लिअर होते का? का तर स्टॅटिक म्हणजे रेस्ट आणि डायनामिक्स म्हणजे मोशन, बरोबर का? मग जे काही मशीन्स असतील, एखादी व्हेकल असेल, तर त्याच्यावरती जो काही इम्पॅक्ट होणार आहे, त्याच्यावरती जे काही फोर्सेस अप्लाय होणार आहेत त्याचा जो स्टडी करायचा आहे, तर त्या केसमध्ये आपण डायनामिक्सच्या अंडर तो स्टडी येतो असं आपण म्हणू शकतो, बरोबर का? की त्या केसमध्ये ती जी काही बॉडी आहे, मशीनमधले व्हेरियस पार्ट जे आहेत ते मोशनमध्ये असतील, तर तो जो स्टडी आहे वी कन्सिडर इट इज कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ डायनामिक्स. म्हणजे आम्हाला एक्झाम्पल पण समजायला लागलेत सर आता, आणि आम्हाला आता एक्झॅक्टली मिनिंग पण क्लिअर होतोय, बरोबर का? तर चेक करायचं म्हटलं तर मेकॅनिक्स पहिलं ब्रँच झालं स्टॅटिक, दुसरी त्याची सब ब्रँच झाली डायनामिक्स. आता डायनामिक्स म्हणजेच बॉडी मोशनला असणार आहे, बरोबर का? त्या डायनामिक्सला परत दोन सब पार्टमध्ये डिवाइड करतात, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे डेफिनेशन्स लिहिताना मात्र कन्फ्युजन होतं. पण तेही कन्फ्युजन मी दूर करण्याचा प्रयत्न करतोय की डायनामिक्सचं क्लासिफिकेशन परत दोन पार्टमध्ये होतं. एक आहे कायनेटिक्स आणि दुसरं आहे कायनॅमॅटिक्स. बघा, याचा डायनामिक्सचे परत दोन सब पार्ट पडतात, कायनेटिक्स अँड कायनॅमॅटिक्स. कधी कधी एक्झाममध्ये अशा टाईपचा क्वेश्चन पण येऊ शकतो की व्हॉट इज मेकॅनिक्स अँड एक्सप्लेन इट टाइप्स ऑफ मेकॅनिक्स. मेकॅनिक्सचे जे काही टाइप्स आहेत ते एक्सप्लेन करा. तर त्या केसमध्ये आपल्याला या पद्धतीनं जर आपण सिस्टमॅटिक ट्री डायग्राम काढलं तर ते टाइप्स एक्झामिनरला पण समजेल की तुम्हाला व्यवस्थितपणे हे टॉपिक जो आहे तो समजलेला आहे, तुम्हाला ह्या टॉपिकची सर्व काही माहिती आहे. तर लिहिताना नोट्स ज्या पद्धतीनं मी दिलेल्या आहेत मेकॅनिक्सच्या, थेरॉटिकल सब्जेक्ट, थेरॉटिकल युनिट नंबर 1 असल्यामुळं खूप व्यवस्थितपणे ह्या नोट्स मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ॲज इट इज या नोट्स तुम्ही फेअर करू शकता तुमच्या नोटबुकमध्ये, आणि एक्झामसाठी आपण प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो की डायनामिक्सच्या परत दोन ब्रँच पडल्या, एक येतं कायनेटिक्स आणि दुसरं आहे कायनॅमॅटिक्स. आता लक्षात ठेवा, कायनेटिक्समध्ये आपण जे काही मास आहे बॉडीचं ते मास आपण कन्सिडर करतो, बरोबर का? वी कन्सिडर द मास ऑफ द बॉडी. ॲक्च्युली कायनेटिक्स आणि कायनॅमॅटिक्स दीज आर द ब्रँचेस ऑफ डायनामिक्स, बरोबर का? कायनेटिक्स किंवा कायनॅमॅटिक्स ह्या दोघांनाही आपण कोणाच्या ब्रँचेस म्हणतोय? दीज आर द ब्रँचेस ऑफ डायनामिक्स. म्हणजे इथं बॉडी मोशनमध्ये असणारच आहे, पण कायनेटिक्समध्ये आपण बॉडीचं मास अँड द फोर्स दॅट कॉजिंग दॅट पर्टिक्युलर मोशन ह्या दोघांचंही कन्सिडरेशन आपण करतो, तर त्याला आपण म्हणतो कायनेटिक्स, बरोबर का? ज्याच्यामध्ये आपण मास कन्सिडर करतो, बरोबर का? ह्याच्यामध्ये आपण मास कन्सिडर करतोय, बरोबर का? आणि ह्याच्यामध्ये मास आपण कन्सिडर करत नाही. मी ब्रॅकेटमध्ये इथं फक्त मास लिहितो, थोडंसं लक्षात राहते का बघा. इथं मास आम्ही कन्सिडर करत नाही, इथं मास आम्ही बॉडीचं कन्सिडर करतोय. क्लिअर होते? मग याला डिफाईन कसं करायचं सर? सिस्टमॅटिकली याला डिफाईन कसं करायचं? फक्त सध्या लक्षात हे राहू देत की कायनेटिक्स आणि कायनॅमॅटिक्स दीज आर द ब्रँचेस ऑफ डायनामिक्स, बरोबर आहे का? मग याला डिफाईन कसं करायचं? तर इथे डेफिनेशन्स आपण लिहिली आहे की पहिली डेफिनेशन आहे कायनेटिक्स म्हणजे काय? तर कायनेटिक्स इट इज द ब्रँच ऑफ डायनामिक्स. हे क्लिअर होत आहे? कायनेटिक्स किंवा कायनॅमॅटिक्स दीज आर द ब्रँचेस ऑफ डायनामिक्स which deals with the study of forces and their effect on a body. जी डेफिनेशन आहे सुरुवातीची मेकॅनिक्सची तीच तशीच आपण समोर ठेवतोय, बरोबर का? कारण कायनेटिक्स असेल किंवा कायनॅमॅटिक्स असेल याच्यामध्ये आपण स्टडी तर फोर्सेसच करणार आहे, कारण हे सगळ्या शेवटी ब्रँचेस कोणाचे आहेत? मेकॅनिक्सच्या. आणि मेकॅनिक्स म्हणजेच ज्याच्यामध्ये आम्ही फोर्सचा स्टडी करतोय. मग डेफिनेशन आपण कशा पद्धतीने मांडू शकतो की कायनेटिक्स इट इज द ब्रँच ऑफ डायनामिक्स विच डील्स विथ
द स्टडी ऑफ फोर्सेस अँड इट्स इफेक्ट ऑन द बॉडी इट इज इन मोशन कन्सिडरिंग, बघा हे इम्पॉर्टंट आहे, कन्सिडरिंग इट्स मास अँड फोर्सेस कॉजिंग द मोशन. म्हणजे याच्यामध्ये मास आपण कन्सिडर करतो कायनेटिक्समध्ये आणि कायनॅमॅटिक्समध्ये आपण मास कन्सिडर करत नाही आहे. मग कायनॅमॅटिक्सची डेफिनेशन कशी आपण लिहू शकतो, तर कायनॅमॅटिक्स बघा, कायनॅमॅटिक्सला कसं डिफाईन करणार, तर कायनॅमॅटिक्स इट इज द ब्रँच ऑफ, इथं कायनॅमॅटिक्स पाहिजे, इथं काय झालं आहे, हां इथं पाहिजे कायनेमॅटिक्स, बरोबर का, कायनेमॅटिक्स, व्हेरी गुड. हां चला, कायनेमॅटिक्स इट इज द ब्रँच ऑफ डायनामिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस, विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड इट्स इफेक्ट ऑन बॉडी. सेम डेफिनेशन आहे इथंपर्यंत, चेंज कुठे होते बघा, बॉडी इन मोशन, बरोबर का, विदाउट कन्सिडरिंग इट्स अ मास अँड फोर्सेस कॉजिंग द मोशन. बघा ह्या दोन डेफिनेशन्स व्यवस्थित लक्षात राहू देत. कायनेटिक्स अँड कायनॅमॅटिक्स दीज आर द ब्रँचेस ऑफ डायनामिक्स which deals with the study of forces and their effect on body it is in motion. का तर ह्या दोघंही डायनामिक्सच्या ब्रँचेस आहेत आणि डायनामिक्स म्हणजेच बॉडी मोशनमध्ये असते, बरोबर का. मग हे दोघंही ज्या ब्रँचेस आहेत ह्या ब्रँचेस आमच्या डायनामिक्सच्या आहेत, बरोबर. आणि फक्त फरक काय आहे, कायनेटिक्स आणि कायनॅमॅटिक्समध्ये फरक काय आहे, तर कायनेटिक्समध्ये आम्ही बॉडीचं मास जे आहे त्याचं आम्ही कन्सिडरेशन करतो, बॉडीच्या मासचा आम्ही विचार करतोय. आणि कायनॅमॅटिक्सच्या स्टडीमध्ये विदाउट कन्सिडरिंग द मास, आम्ही बॉडीचं मास विचारात घेत नाही स्टडी करत असताना, बरोबर का. तर त्या ब्रँचला आम्ही म्हणतो कायनॅमॅटिक्स, बरोबर का. ज्याच्यामध्ये मास कन्सिडर होत नाहीये ती ब्रँच आमची कायनॅमॅटिक्स, आणि ज्याच्यामध्ये मासचं कन्सिडरेशन होतं ती ब्रँच जी आहे डायनॅमिक्सची, ज्याला आम्ही म्हणतो कायनेटिक्स. तर आय होप की ही जी काही ट्री डायग्राम आहे टोटल ती आता तुमच्या समोर क्लिअर झाली असेल. बघा की मेकॅनिक्स म्हणजे काय आपण पाहिलं, त्याच्यानंतर अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय पाहिलं, आणि अप्लाइड मेकॅनिक्सचे टाइप्स पाहिले. एक स्टॅटिक ब्रँच येते, एक डायनॅमिक्स येते. स्टॅटिकमध्ये बॉडी रेस्टमध्ये असते, डायनॅमिक्समध्ये बॉडी मोशनमध्ये असते. डायनॅमिक्सचे परत दोन टाईप पाहिले, एक आहे कायनेटिक्स आणि दुसरा आहे कायनॅमॅटिक्स. कायनेटिक्समध्ये मास कन्सिडर होतं, कायनॅमॅटिक्समध्ये मास कन्सिडर होत नाही आहे. तर या पद्धतीनं हे मेकॅनिक्सचं जे काय आहे ते क्लासिफिकेशन होतं. आता याच्यानंतर या चारही टर्मच्या मेकॅनिकच्या क्लासिफिकेशनच्या या पूर्ण व्यवस्थितपणे ज्या डेफिनेशन्स आहेत त्या इथं मांडलेल्या आहेत आपण. आता याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे युनिट नंबर 1 मधला जो पुढचा पार्ट आहे आणि जो खूप इम्पॉर्टंट आहे, पूर्ण मेकॅनिक्सचा स्टडी करत असताना ह्या दोन टर्मचा अर्थ माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. कारण प्रॉब्लेममध्ये विद्यार्थ्यांना जर मास आणि वेटमधला डिफरन्सच कळाला नाही तर प्रॉब्लेम सॉल्व करताना मग तिथे ते तुमची मिस्टेक होऊ शकते. तर हा खूप बेसिक आणि इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, तो आपल्याला आता डिस्कस करायचा आहे. तर पुढची जी टर्म्स आहे आपली, तर ती टर्म काय आहे बघा, तर ती आहे मास. आता नेमकं सर मास कशाला म्हणायचं, बरोबर का, किंवा मासला डिफाईन कसं करायचं. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन हे मास आणि वेट या दोन टॉपिकमध्ये होतं. तर मास म्हणजे काय, द क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इनसाइड द बॉडी वी कॉल द मास. एखाद्या बॉडीमध्ये जो काय मॅटर आहे, बरोबर का, व्हॉट एव्हर द मॅटर कंटेन इनसाइड दॅट बॉडी दॅट इज नथिंग बट वी कॉल द मास. मास हे आपण केजीमध्ये काउंट करतो. मास कशामध्ये काउंट करतो मित्रांनो, केजीमध्ये. म्हणजे आम्ही एखाद्या शॉपमध्ये जातो आणि म्हणतो की आम्हाला 2 kg साखर पाहिजे, शुगर पाहिजे, बरोबर का. तर 2 kg तर ते त्याचं मास असेल, बरोबर का. केजीमध्ये जे आपण मोजतो किलोग्रॅममध्ये, तर ते बॉडीचं काय असतं, मास असतं. दुसरं मासच्या बाबतीत आम्हाला काय सांगायचं आहे की बॉडीचं जे काय मास आहे ते मास मग ते सर्वत्र कुठेही चेक केलं तर ते तेवढंच असतं. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर बॉडीचं मास जर आम्ही अर्थवरती पृथ्वीवरती चेक केलं तर त्याची व्हॅल्यू जी असेल तीच सेम व्हॅल्यू तुम्ही मूनवरती जा, चंद्रावरती जा, तिथेही तेवढीच व्हॅल्यू पाहायला मिळेल. म्हणजे मास हे बॉडीचं बदलत नसतं, ही टर्म लक्षात ठेवा. कारण मास म्हणजे काय, तर एखाद्या बॉडीच्या आतमध्ये जे काय मॅटर आहे, बरोबर का, दॅट मॅटर कंटेन इनसाइड द बॉडी, बरोबर का. बघा मी इथं एक बॉडी ड्रॉ केली, एक ब्लॉक ड्रॉ केला, याच्या आतमध्ये जो काय मॅटर आहे, बरोबर का, दॅट मॅटर कंटेन दॅट इनसाइड द बॉडी, त्या मॅटरला आपण काउंट करतो, दॅट इज नथिंग बट द मास, बरोबर का. याच्या आतमध्ये जो काय मॅटर आहे त्याचा आपण कन्सिडरेशन करतो. मॅटर कंटेन इनसाइड दॅट बॉडी वी कॉल द मास. आणि मास आम्ही कशात मोजतोय, तर मास हे आमचं केजीमध्ये असतं, किलोग्रॅममध्ये असतं, बरोबर आहे का. मास हे सर्वत्र सारखं असतं. एखाद्या बॉडीचं मास तुम्ही पृथ्वीवर मोजलं किंवा चंद्रावरती जाऊन मोजलं तर ते मास हे बदलत नसतं, मास हे कॉन्स्टंट राहतं. आता मग मास आम्ही केजीमध्ये मोजतो, तर
मास ही कसली क्वांटिटी आहे, तर मास kg मध्ये मोजतो, तर ही कसली क्वांटिटी आहे, तर इट इज अ स्केलार क्वांटिटी. बघा, मास ही कसली क्वांटिटी आहे, तर इट इज अ स्केलार क्वांटिटी. आता स्केलार क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, याचंही रिव्हिजन आपल्याला ह्या युनिटमध्ये करायचं आहे, युनिट नंबर 1 मध्ये शिकायचं आहे. पण आम्ही पहिल्या सेमिस्टरमध्ये बेसिक सायन्समध्ये ज्यावेळेस आम्ही बेसिक फिजिक्सचा स्टडी करत होतो, ज्याच्यामध्ये युनिट नंबर 1च आहे, युनिट्स अँड मेजरमेंट्स, त्याच्यामध्ये आम्ही स्केलार क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी पाहिलेत की अशा क्वांटिटी ज्याला फक्त मॅग्निट्यूड लागतं, डायरेक्शनची गरज नसते, अशा क्वांटिटीला आम्ही स्केलार क्वांटिटी म्हणतो. मग मास जी आहे ती स्केलार क्वांटिटी आहे, कारण मासला फक्त मॅग्निट्यूड लागतं, मास रिप्रेझेंट करण्यासाठी डायरेक्शनची गरज नसते, त्यामुळं मास ही स्केलार क्वांटिटी. हे ॲडिशनल नॉलेज म्हणून लक्षात राहू द्यात की मास इट इज अ स्केलार क्वांटिटी. मासचं SI युनिट हे kg आहे. मास हे अर्थवरती असेल किंवा मूनवरती असेल हे कॉन्स्टंट असतं, बदलत नसतं. आणि मास म्हणजे काय, तर मास इट इज द क्वांटिटी ऑफ अ मॅटर कंटेन इन अ बॉडी. क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इनसाइड द बॉडी वी कॉल द मास. क्लिअर होते बघा. तर या पद्धतीनं ह्या डेफिनेशन्स मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मग मास म्हणजे क्लिअर झालं, बरोबर का. मग वेट म्हणजे काय ते डिस्कस करायचं आता आपल्याला. सर नेमकं वेटचा अर्थ काय आता बघा. आता आणि मास आणि वेट याच्यामधलं रिलेशन काय, तर सुरुवातीला आम्ही 9वी 10वी मध्ये सुद्धा असं रिलेशन पाहिलं असेल. वेट, एखाद्या बॉडीचं वेट W इज इक्वल टू काय असतं बघा, M×G, बरोबर का. आता W म्हणजे वेट आहे, बरोबर का, आणि M म्हणजे काय, मास आहे. मग मासला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन हे वेटमध्ये होतं, तर सर मासला आम्ही Gनी मल्टिप्लाय करतो. मग G म्हणजे काय असतं, तर G म्हणजे असतं सर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एखादी बॉडी आपण कुठे अर्थ सरफेसवरती ठेवली तर ती अट्रॅक्ट होते कशाकडे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होते ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जे काय ॲक्सलरेशन आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याला आपण G म्हणतो, त्या अट्रॅक्शनच्या फोर्समुळे ती अर्थकडे अट्रॅक्ट होते, बरोबर का. मग मास मल्टिप्लाय विथ द हेल्प ऑफ दॅट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या प्रोडक्टला M×G या प्रोडक्टला आपण म्हणतो वेट. हे म्हणजे काय असतं, वेट असतं, बरोबर का. म्हणजे वेट हा काय आहे, वेट हा प्रोडक्ट आहे कोणाचा, मास आणि Gचा. G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्लिअर होत आहे इथंपर्यंत. मग वेटला डिफाईन कसं करायचं, तर वेटला कसं डिफाईन करतो आपण, वेट ऑफ द बॉडी इज द फोर्स विथ विच द बॉडी इज अट्रॅक्टेड. बॉडीचं वेट म्हणजे काय, along with the force with which that body is attracted to the earth. बघा कशाकडे अट्रॅक्ट केलं जाते, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केली जाते, बरोबर का, ज्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे. तर त्याला आपण म्हणतो वी कॉल द वेट ऑफ द बॉडी. आणि वेटला कशाने डिनोट करतो आपण, W या लेटरने. वेटला कशाने डिनोट करतो बघा, इट्स SI युनिट इज अ न्यूटन. वेटचं युनिट काय आहे, न्यूटन आहे. आणि वेटला आम्ही डेनोट कशाने करतोय, वी डेनोट विथ द हेल्प ऑफ लेटर W. आणि W म्हणजेच असतं M×G. मग बघा मासचं युनिट काय असतं, kg, बरोबर का. मास कशात मोजतो आपण, kg मध्ये. अँड मल्टिप्लाय बाय G म्हणजे काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. शब्द काय, ॲक्सलरेशन. मग ॲक्सलरेशनचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि kg मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच असतं न्यूटन. म्हणजेच वेटचं युनिट आमचं काय झालं, सर आमचं वेटचं युनिट बनलं न्यूटन. क्लिअर होत आहे. तर वेट हे आपण कशात मोजतो, न्यूटनमध्ये मोजतो. बघा मग इथं लिहिलेलं आहे मी की W इज इक्वल टू, बघा W इज इक्वल टू M×G अँड इट्स SI युनिट इज अ न्यूटन. आणि त्याला आपण डेनोट करतो कॅपिटल लेटर N. बरोबर का. आता वेट ही कसली क्वांटिटी आहे, तर वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे वेटला रिप्रेझेंट करण्यासाठी, कारण आपण म्हटलं ना की अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे एक दिशा दिली आपण, बरोबर का. तर वेट ही कसली क्वांटिटी आहे, तर वेट इट इज द वेक्टर क्वांटिटी. वेटला रिप्रेझेंट करण्यासाठी सर आम्हाला मॅग्निट्यूड पण लागतं आणि सायमल्टेनियसली आम्हाला डायरेक्शन म्हणजे दिशेची पण गरज आहे, बरोबर का. तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन लागणाऱ्या क्वांटिटीला आपण म्हणत असतो वेक्टर क्वांटिटी. आणि ज्या क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड लागतं, फक्त अमाऊंट लागते, तर त्याला आपण म्हणत असतो स्केलार क्वांटिटी. तर मास ही स्केलार क्वांटिटी आहे, पण वेट ही कशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या बॉडीचं जे वेट आहे ते पृथ्वीवर जेवढं आहे तेवढंच वेट हे चंद्रावरती गेल्यानंतर भेटेल असं सांगता येणार नाही. का तर पृथ्वीवरचा Gची व्हॅल्यू जी आहे
ॲक्सलरेशनचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते जी वेगळं आहे अर्थवरती, तेच सेम ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो ते मूनवरती आपल्याला वेगळं पाहायला मिळतं. भले बॉडीचं मास सगळीकडे सारखं असेल, पण त्याला मल्टिप्लाय करणारा फॅक्टर जो जी आहे त्याची व्हॅल्यू अर्थवरती वेगळी असते, त्याची व्हॅल्यू मूनवरती वेगळी आहे, किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रहावरती गेलं तर त्याची व्हॅल्यू ही तिथली वेगळी असेल. त्यामुळं भले मास जरी कॉन्स्टंट असेल सर्वत्र, बरोबर का, पूर्ण युनिवर्समध्ये मासला कुठेही काउंट केलं तर सारखं भेटत असेल, तर मात्र वेट वेगळं भेटतं. त्याचं कारण काय, तर वेट हे सर्वत्र कॉन्स्टंट नसण्याचं कारण काय, तर जो काय जी आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे ते त्याची व्हॅल्यू जीची प्रत्येक ठिकाणी वेगळी होते. अर्थवरती त्याची व्हॅल्यू वेगळी आहे, आणि अर्थवरती जीची व्हॅल्यू किती आहे ऑलरेडी आम्ही 9वी आणि 10वी मध्ये शिकलोय, बरोबर का. इव्हन तो पहिल्या सेमिस्टरमध्ये शिकलोय. जीची व्हॅल्यू आपण घेतो 9.81. जी किती असतो 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग तुम्हाला एखाद्या बॉडीचं मास दिलं तर त्याचं कन्व्हर्जन हे तुम्हाला वेटमध्ये करता येतं, बरोबर का. फॉर एक्झाम्पल जर आपण सांगायचं म्हटलं की एखाद्या बॉडीचं जे मास आहे बघा, डब्ल्यू इज इक्वल टू एखाद्या बॉडीचं मास मी तुम्हाला दिलं 100 kg. किती दिलं मी, 100 kg मास आहे म्हटलं, तर तुम्ही त्या 100ला जर 9.81 मल्टिप्लाय केलं तर ते तुम्हाला काय मिळतं, त्याचं वेट मिळतं, बरोबर का. मग त्या बॉडीचं वेट किती असणार आहे, तर त्या बॉडीचं वेट असणार आहे 981 न्यूटन. बघा काय सांगितलं मी, जर एखाद्या बॉडीचं मास, बरोबर का, मास 100 किलो असेल, 100 किलो असणारे मास असणारी बॉडी जर ग्राउंडवरती ठेवली तर त्याचा किती वेट लागेल, ग्राउंडवरती किती फोर्सने ती ॲक्ट होईल त्याचं वेट, तर त्याचं वेट जे असेल तर ते वेट असणार आहे बघा, याला जीनी मल्टिप्लाय केलं तर ते वेट असणार आहे 981. क्लिअर होत आहे. तर या पद्धतीनं आपण कोणत्याही बॉडीचं मास माहीत असेल तर त्याचं कन्व्हर्जन हे वेटमध्ये करू शकतो. का तर मेकॅनिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना बऱ्याचशा टर्म्स अशा आहेत किंवा बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये त्यांनी के जीमध्ये दिलेली असती व्हॅल्यू, ती के जीमध्ये दिलेली व्हॅल्यू आम्हाला समजली पाहिजे की सर जे के जीमध्ये दिलं आहे ते मास आहे, आणि त्या के जीच्या व्हॅल्यूला आम्ही 9.81 मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. का तर ते 9.81 मल्टिप्लाय केलं तर ते वेट बनतं, आणि वेटचं युनिट न्यूटन असतं, आणि फोर्सचं युनिट पण न्यूटन असतं, म्हणजे वेट हा एक टाईपचा फोर्स आहे, बरोबर का. मग आपल्याला मेकॅनिक्समध्ये फोर्सेसचा स्टडी करायचा आहे, बरोबर का. मग आपल्याला ते मास जरी दिलं असेल तर त्याचं कन्व्हर्जन हे वेटमध्ये करावं लागेल. का तर वेट कन्वर्ट केलं की ते वेट न्यूटनमध्ये येतं, आणि फोर्स पण न्यूटनमध्ये असतो, म्हणजेच वेट हा आमचा एक टाईपचा फोर्स म्हणून ॲक्ट होतो, आणि मग आम्ही पुढे जाऊन कॅल्क्युलेशन्स करू शकतो. तर हा मेन डिफरन्स मास आणि वेटमधला. कधी कधी विचारतात की डिफरन्शिएट बिटवीन मास अँड वेट, तर आपले व्यवस्थित पॉईंट लिहिता आले पाहिजेत की मास म्हणजे क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इनसाइड द बॉडी, तसंच वेट म्हणजे काय, तर वेट इट इज नथिंग बट द फोर्स विथ विच द मास और द बॉडी विल अट्रॅक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ वी कॉल द वेट, बरोबर का. मास के जीमध्ये मोजतो, वेट आम्ही कशामध्ये मोजतो, वेट न्यूटनमध्ये मोजतो. मास ही स्केलार क्वांटिटी आहे, वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे, बरोबर का. या पद्धतीनं आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे. मासला आपण स्मॉल लेटर एमने डिनोट करतो, बरोबर का. तर सायमल्टेनियसली आम्ही वेटला डब्ल्यू या लेटरने डिनोट करतो. इट इज डिनोटेड बाय एम, इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. तर या पद्धतीनं आपल्याला मांडता आलं पाहिजे, आणि डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी हा जो फॉर्म्युला आहे हे आपल्याला रिप्रेझेंट करता आला पाहिजे. आणि या पद्धतीनं कोणतंही मास दिलं तर त्याचं कन्व्हर्जन हे वेटमध्ये करता आलं पाहिजे. हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, मास आणि वेट ह्या दोन टर्म. त्यानंतर पुढची जी टर्म आहे जी आपल्याला डिस्कस करायची आहे ती कोणती टर्म आहे बघा, तर पुढची जी टर्म आहे रिजिड बॉडी. पुढची टर्म आहे रिजिड बॉडी. आता नेमकं रिजिड बॉडी म्हणजे काय, आता मेकॅनिक्समध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला हा शब्द पाहायला मिळेल की रिजिड बॉडी, रिजिड बॉडी. मग नेमकं रिजिड बॉडी म्हणजे काय. रिजिड बॉडी शिकण्याच्या आधी आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की नेमकं बॉडी म्हणजे काय, हाऊ वी डिफाईन द टर्म बॉडी. तर असा ऑब्जेक्ट की ज्याला डेफिनेट मास आहे, बरोबर का, डेफिनेट मास आहे, आणि जो स्पेसिफिक स्पेस ॲक्वायर करतो, अशा प्रत्येक ऑब्जेक्टला ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट हॅव्हिंग सम स्पेसिफिक साईज अँड शेप म्हणा त्याला, बरोबर का, रिक्वायर्ड सम स्पेसिफिक स्पेस, त्याला काहीतरी स्पेसिफिक जागा लागत असेल तर अशा ऑब्जेक्टला आपण म्हणतो बॉडी, बरोबर का. तर बॉडीचे 3 टाईप्स आहेत, एक रिजिड बॉडी आहे, दुसरं प्लास्टिक बॉडी आहे, आणि तिसरं इलॅस्टिक बॉडी आहे. सध्या आम्हाला इम्पॉर्टंट काय आहे, रिजिड बॉडी. आणि आय थिंक विंटर 14 मध्ये हा प्रश्न पण विचारला आहे, डिफाईन रिजिड बॉडी फॉर 2 मार्क्स. तर रिजिड बॉडीला आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, तर
अशी बॉडी की ज्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीचा साईज अँड शेप हा बदलत नसेल तर त्या बॉडीला आम्ही रिजिड बॉडी म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इफ वी टेक द एक्झाम्पल ऑफ अ स्टोन, एक स्टोनचं एक्झाम्पल घेतलं, त्या स्टोनवरती मी जर फोर्स लावला, नॉर्मल फोर्स अप्लाय केला तर लगेच त्याचा साईज अँड शेप बदलत नाही. किंवा वॉल असेल, वॉलवरती फोर्स अप्लाय केला तर त्याचा साईज अँड शेप आम्हाला बदललेला दिसत नाही आहे. किंवा हा पेन असेल, याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला तर याचा साईज अँड शेप लगेच चेंज होतो का? नाही चेंज होत. तर अशी बॉडी की ज्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचा साईज अँड शेप बदलत नसेल तर त्या बॉडीला आम्ही रिजिड बॉडी म्हणतो. बरोबर, इथपर्यंत डेफिनेशन क्लिअर होते. रिजिड बॉडी इज डिफाइन्ड ॲज द बॉडी विच डज नॉट अंडरगो एनी डिफॉर्मेशन. कोणत्याच डिफॉर्मेशनमध्ये ती जात नसेल, म्हणजेच तिचा साईज अँड शेप बदलत नसेल. इफ वी अप्लाय द फोर्स, ज्यावेळेस आपण फोर्स लावतो तर अशा बॉडीला आम्ही रिजिड म्हणतो. पण लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वेळेस आपण जर एक्झाम्पल एखाद्या स्टोनचं घेतलं, ठीक आहे, तो स्टोन ब्रेक होत नाही, नॉर्मल फोर्स लावल्यानंतर ब्रेक होत नाही, पण मी भला मोठा हॅमर घेतला आणि त्या स्टोनवरती मारला तर तो स्टोनसुद्धा तुटणार आहे. बरोबर का? किंवा वॉल असेल तर त्या वॉलच्या कॅपॅसिटीपेक्षा, त्याची सहन करण्याची जी लिमिट आहे, बेरिंग कॅपॅसिटी आहे, त्याच्यापेक्षाही एक्स्ट्रा अमाऊंटचा फोर्स लावला तर ती वॉल पण ब्रेक होणार आहे. किंवा हा पेन आता नॉर्मल फोर्स लावल्यानंतर ब्रेक होत नाही आहे, पण जर एका लिमिटपेक्षा जास्त अमाऊंटचा फोर्स अप्लाय केल्यानंतर हा सुद्धा ब्रेक होतोय. मग सर ह्याला रिजिड कसं म्हणायचं? तर हा प्रश्न तुमचा बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये, पूर्ण युनिवर्समध्ये रिजिड बॉडी नावाची बॉडी अस्तित्वातच नाही आहे. तसं पाहायला गेलं तर रिजिड बॉडी हा थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे स्टडी पर्पजसाठी. म्हणजे अशी कोणतीच वस्तू नाही की जिचा साईज अँड शेप बदलणार नाही. त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा एक्स्ट्राचा फोर्स आपण अप्लाय केला तर डेफिनेटली त्याचा साईज अँड शेप चेंज होतो. बरोबर का? मग आपण तर डेफिनेशनमध्ये असं म्हणतोय की रिजिड बॉडीला कसं डिफाईन करतोय की अशी बॉडी की जी बॉडी तिचा साईज अँड शेपच बदलत नाही आहे आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर, जिचं डिफॉर्मेशन होत नाही, डिफॉर्मेशन न होणं, विच डज नॉट अंडरगो एनी डिफॉर्मेशन म्हणजे तिचा साईज अँड शेप बदलत नसेल तर त्या बॉडीला आम्ही रिजिड बॉडी म्हणतो. मग सर ही रिजिड बॉडी आपण म्हणायची कशी? तर ॲक्च्युली फॉर स्टडी पर्पज दॅट वॉल, युअर स्टोन, तुम्ही कन्सिडर करणारा सिव्हिलचे विद्यार्थी असतील तर ते बीम असेल, आपण कन्सिडर करत असेल पुढे जाऊन सब्जेक्टमध्ये काही, किंवा मशीनचे पार्ट्स असतील, तर ह्या सर्व ऑब्जेक्टला आपण काय कन्सिडर करतो? वी कन्सिडर दीज आर द रिजिड बॉडी. लक्षात घ्या, ह्या सर्व बॉडीला आपण कसं कन्सिडर करतो? रिजिड बॉडी म्हणून कन्सिडर करतो. पण रिजिड बॉडी नावाची बॉडी अस्तित्वात नाही आहे, युनिवर्समध्ये नाही आहे. हा थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे. रिजिड बॉडी हा थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे जो की फक्त स्टडी पर्पजसाठी आहे. क्लिअर होते सर्वांना? तर या सेशनमध्ये आपण जर चेक करायचं म्हटलं तर आपण कोणत्या कोणत्या टर्म्स पाहिल्या, जर आपण चेक करायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनची सुरुवात करतानाच सुरुवातीला मेकॅनिक्स म्हणजे काय हे चेक केलं. त्याच्यानंतर अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय हे चेक केलं. अप्लाइड मेकॅनिक्सला आपण क्लासिफाय केलं स्टॅटिक्समध्ये आणि डायनॅमिक्समध्ये. परत डायनॅमिक्सचे परत दोन टाईप पाहिले आम्ही, कायनेटिक्स आणि कायनॅमॅटिक्स, म्हणजे ज्याच्यामध्ये मास कन्सिडर होतं आणि ज्याच्यामध्ये मास कन्सिडर होत नाही आहे. बरोबर का? त्यानंतर आम्ही त्या चारही टर्म्स आम्ही व्यवस्थित नोट केलेले आहेत. त्याच्याबरोबर पुढचे जे काही कॉन्सेप्ट आहेत, मास, वेट आणि रिजिड बॉडी, तर हे तीनही कॉन्सेप्ट आपण चेक केले आहेत. तर युनिट नंबर 1 मधलं हे जे काही सेशन नंबर 1 होतं ज्याच्यामध्ये आपण बेसिक थेरॉटिकल पार्ट पाहिलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये याच्या पुढच्या ज्या काही टर्म्स आहेत युनिट नंबर 1 मधल्याच त्या आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे? तर आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.